नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदे पिता पुत्र जेलमध्ये जातील का? आता त्याची चर्चा सुरू झाली की एकनाथ शिंदेचा वापर हा भारतीय जनता पक्ष करून घेईल आणि वापर संपला की एकनाथ शिंदेना फेकून देईल आणि जेलमध्ये सुद्धा घालल, अशी चर्चा महाराष्ट्रावर रंगलेली आहे, देशभर रंगलेली आहे. भारतीय जनता पक्षानं आजपर्यंत हेच केलेलं आहे, वापरा फेका. जसं नितीश कुमारांची अवस्था तशीच केली, महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव ठाकरेची अवस्था तशीच केली. सगळ्या राज्यांमध्ये जिथं जिथं भारतीय जनता पक्ष युतीमध्ये होता तिथं तिथं त्या जवळच्या पक्षांना संपवून टाकलेला आहे आणि त्याच लोकांना पुन्हा जेलमध्ये टाकलेलं. जसं चंद्राबाबू नायडूला सुद्धा जेलमध्ये टाकलं होतं. आता जरी सत्तेत एकत्र असले तरी या मागं सुद्धा त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. तसंच अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकले. तर एकनाथ शिंदेची सुद्धा अवस्था हेच करल का भारतीय जनता पक्ष? सध्या बघा, एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीसांचा गेम करण्याचं काम महाराष्ट्रात सुरू आहे. तसंच उद्धव ठाकरेंचे खासदार फोडण्याचं काम सुरू आहे एकनाथ शिंदेच्या माध्यमातून. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा काही खासदार फोडण्याचं काम हे एकनाथ शिंदेच्याच माध्यमातून सुरू आहे आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा फोडाफोड ही एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आहे. म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांनी 2014 नंतर 2019ला जी केली, शिवसेना फोडली, तेच काम आता एकनाथ शिंदेच्या मार्फत अमित शहा करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे हे सगळ्या नेत्यांच्या हिट लिस्टीवरती येत आहेत का? सगळ्यांच्या टार्गेटवरती सध्या एकनाथ शिंदे आहेत का? मग जर सरकार उद्या बदललं तर एकनाथ शिंदेच हे जेलमध्ये बसतील का? या सगळ्या संपूर्ण गोष्टीची विषयाची आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल की नेमकं एकनाथ शिंदेच्या कार्यकाळामध्ये जे काही घोटाळे झाले, रमाई आवास योजनेतला घोटाळा असेल किंवा अजून कुठल्या ह्याच्यातला घोटाळा असेल, त्याचबरोबर एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे याबाबत इतर नेत्यांचं काय मत आहे, तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर आपल्या लक्षात येईल. तर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपण सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचं जे राजकारण आहे किंवा देशाच्या राजकारणामध्ये कधीही कोणाचा शत्रू नसतो, कधीही कोणाचा मित्र देखील नसतो. राजकारणामध्ये ज्या वेळेस वेळ येते एकमेकावरती कुरघोड्या करायच्या, त्यावेळेस मात्र एकमेकावरती कुरघोडीच केली जाते. एकमेकाला सांभाळून नेण्याची वेळ आली तर एकमेकाला सांभाळूनच नेलं जातं. मात्र कुरघोड्या करणं काही थांबत नाही. बघा, 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशात, या राज्यात आलं आणि तेव्हापासूनच राजकारणाची जी दिशा आहे ही फार बदलून गेलेली आहे. लोक मतदान सरकारच्या विरोधात देतात, काही लोकांना निवडून देतात, मात्र तेच लोक पुन्हा सरकारच्या बाजूने जातात. त्यामुळं जनतेला सुद्धा आता कळलं की आपण निवडून नेमकं कोणाला द्यावं. म्हणजे सगळा संभ्रम निर्माण झालेला आहे लोकांचा सुद्धा हा सगळा. तर अशाच विविध गोष्टी आपल्याला देशामध्ये घडताना दिसतात, राज्यामध्ये घडताना दिसतात. त्यात आता बघा, 2014 नंतर 19 मध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, केंद्रात पुन्हा भारतीय जनता पक्ष सरकार आलं, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जवळपास सरकार आल्यासारखं झालं होतं. मात्र शिवसेनेला जो त्रास दिला गेला त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सोबत जाणं पसंत केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अशी युती झाली आणि राज्यामध्ये नवीन पॅटर्न निर्माण झाला आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, अजित पवार उपमुख्यमंत्री झाले, विधान परिषदेचे अध्यक्ष नाना पटोले झाले, म्हणजे काँग्रेसकडे दिलं गेलं, विभागणीवार पदं घेतली, गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं गेलं आणि तेव्हापासूनच या महाविकास आघाडीला घरघर लागली. जे राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यायला नको होतं ते दिलं गेलं. जर तेच शिवसेनेकडे असतं तर एकही आमदार खासदार फुटला नसता. जशी कुणकुण लागली की लगेच त्याच्यावरती कारवाई केली असती. मात्र राष्ट्रवादीकडे असल्यामुळे आणि राष्ट्रवादीच्याच गृहमंत्र्याला जेलमध्ये टाकलं गेलं. बघा, हे अशा पद्धतीचं सगळं राजकारण झालं आणि त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आणि त्या शिवसेनेचे जवळपास 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे हे गुवाहाटीला पसार झाले
आता गुवाहाटीला गेल्यानंतर आपण पाहिला असेल, काय झाडी काय डोंगर हा डायलॉग गाजला होता. आमच्या सांगोल्याचे जे आमदार होते शहाजी बापू पाटील, त्यांचा हा डायलॉग अतिशय असा गाजलेला होता आणि त्या गाजलेल्या डायलॉगची सगळीकडे जोरदार अशी चर्चा झाली होती. हे सुद्धा आपण पाहिलेलं असेल. तर बघा, एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस 40 आमदार फोडून नेले. 2022 मध्ये जे बंड केलं, शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठी फूट घडली आणि टप्प्याटप्प्याने त्यामध्ये ठाकरे गटाचे जवळपास 9-10 खासदार फुटले, 13 खासदार त्या काळामध्ये फुटले आणि 40 आमदार फुटले आणि उर्वरित पुन्हा वरवर बरेच जण फुटले. आणि पुन्हा एकनाथ शिंदे अमित शिवसेना आहे असं म्हणू लागले. तो वाद हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला, परंतु आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाचे निकाल आणि सुप्रीम कोर्ट हे कोणाच्या बाजूने काम करतं. सुप्रीम कोर्ट हे भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरून आजपर्यंत त्यांनी निकाल दिलेला नाही. म्हणजे हा सुप्रीम कोर्टाचा फार मोठा अपमानच आहे. मात्र अशा लोकांना काय वाटत नाही, जे निर्लज्जम सदासुखी असतात, ते सुप्रीम कोर्ट हे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जरी बोललं तरी आक्षेप नोंदवला जातो. मात्र सुप्रीम कोर्टाच्या विरोधात कोणी बोलत नाही, तर त्या व्यक्तीच्या विरोधात बोलतं की ही जी व्यक्ती त्या पदावरती बसलेली आहे ती व्यक्ती भाजपच्या बाजूने काम करते असं लोकांना वाटतं. तर बघा, उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली गेली. 2022 मध्ये 40 आमदार 13 खासदार, विधान परिषदेची काय मंडळी गेली. 2024 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. उद्धव ठाकरेंचे 9 आले, एकनाथ शिंदेचे 7 आले आणि विधानसभा निवडणूक ज्या वेळेस झाली त्यावेळेस मात्र महाविकास आघाडीला झटकाच बसला. महाविकास आघाडीचे अवघे 49 आले आणि भारतीय जनता पक्ष आणि हे आघाडीचे 232-33 लोक निवडून आले. आता हे जरी सगळं असलं तरी एकनाथ शिंदे काय पुन्हा अजून थांबले नाहीत की उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडायची. पुन्हा अजून त्यांचं मनसोबत ताजं झालं आणि त्यांनी ठरवलं की अजून एकदा यांची शिवसेना फोडायची. म्हणजे आपलं दिल्ली दरबारी वजन वाढलं पाहिजे. अमित शहा कडं आपलं वजन वाढवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी पुन्हा मोर्चा आपला हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळवला, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे वळवला आणि उद्धव ठाकरेंचे तब्बल 6 खासदार फोडून टाकले आणि एक विधान परिषदेचा आमदार जे आता त्यांना उपसभापती केलं, सचिन अहिरला. आणि जे 6 खासदार फोडले त्यापैकी संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वागचौरे आणि संजय दिना पाटील. ओमराजे निंबाळकर हे कधीच न फुटणारा माणूस असं म्हटलं जायचं आणि त्यांनी स्वतंत्र गट स्थापन करून मोदी सरकारला पाठिंबा दिला आणि शिंदे गटामध्ये ते सामील झाले. आता ह्याला ऑपरेशन टायगर म्हटलं जातं. आता विधानसभेचे जे आमदार आहेत 20 ठाकरे गटाचे, त्यापैकी सुद्धा 14 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं. म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना फोडायची असं एकनाथ शिंदेचे मनसुबे सध्याचे आहेत. म्हणजे एक विधान परिषदेचा आमदार तर फोडलाय, आता दुसरा बी आमदार म्हणतोय की मी तिकडेच जाणार आहे आणि जे 20 आमदार आहेत ते 20 पैकी 16 आमदार म्हणतात की आम्ही एकनाथ शिंदे बरोबर जाणार. म्हणजे ह्या सगळ्या निर्लज्जम सदासुखी ह्या निवडून आलेल्यांना सुद्धा लाजा वाटल्या पाहिजे की आपण निवडून कुठल्या पक्षातून आलोय, जनतेनं आपल्याला सरकारच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि आपण जातोय कुठं. म्हणजे हे सुद्धा ह्या लोकांना कळालं पाहिजे. परंतु ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही, जनतेची बांधिलकी नाही, फक्त पैसे. एक खासदार 200-250 कोटीला विकला जातो, एक आमदार 100 कोटीला विकला जातो, 100-150 कोटीला. आणि हे सगळे 100-100, 150-150 कोटी रुपये घेऊन तिकडे जात आहेत, पाठिंबा देत आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तीव्र नाराजगी आणि तीव्र राग आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा शिवसेना फोडली, ठीक आहे बाबा, मान्य होतं, पण परंतु तुम्ही जर दुसऱ्यांदा शिवसेना फोडून एखाद्याचं जर घरभारच उद्ध्वस्त करत असाल तर मात्र हे इतरांना मान्य होणार नाही. बघा, आणि आता एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा टार्गेट केलेलं आहे. देवेंद्र फडणवीसांचं जे दिल्ली दरबारी जे वजन आहे हे फार कमी करून टाकलेलं आहे एकनाथ शिंदेंनी आणि स्वतःचं दिल्ली दरबारी वजन फार वाढवलंय असं एकंदरीत आपल्याला दिसते. आणि यामुळं एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा टार्गेटवरती, हिट लिस्टवरती आहेत. यदा कदाचित जर केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान झाले जसं की उद्धव ठाकरेंनी सांगितलं त्याप्रमाणे, तर मात्र पहिला कार्यक्रम हा एकनाथ शिंदेचा केला जाईल. आता हे बाकीचे तर करणारच. शरद पवारांचे राष्ट्रवादी सुद्धा फोडण्यासाठी एकनाथ शिंदेच कारणीभूत आहेत. एकनाथ शिंदेच्या
म्हणण्यानुसारच शरद पवारांची राष्ट्रवादी सुद्धा फुटीच्या उंबरठ्यावरती आहे. आता शरद पवारांचं चाललंय की जर राष्ट्रवादी आपली फुटण्यापेक्षा आपणच जर त्यांना पाठिंबा दिला तर, म्हणजे अशी चर्चा कुचर्चा हे सगळं सुरूच आहे. बाबा फुटण्यापेक्षा आपणच पाठिंबा देऊन तिथं जाऊ खासदार पडण्यापेक्षा. म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून अमित शहा नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांचा गेम केलाय की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये येऊ नये, केंद्रात पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये राहू नये असं अमित शहा यांना वाटतंय. का तर आता अमित शहा नरेंद्र मोदी यांच्या नंतर कोण हा जेव्हा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा देवेंद्र फडणवीस किंवा अजून काही लोकांची नावं घेतली जातात. तर अमित शहा बरोबर त्या लोकांचे पत्ते कट करण्याचं काम करत असतात. तसंच देवाभाऊचे पंख छाटण्याचं काम महाराष्ट्रामधून एकनाथ शिंदेच्या खांद्यावर बंदूक ठेवून सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदेला देवाभाऊचं खच्चीकरण करायचंय अमित शहाला, आणि ते एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सध्या सगळं सुरू आहे. आता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा हे सगळं दिसतंय की एकनाथरावच आपले आता विरोधक झालेले. ज्या एकनाथ शिंदेना भारतीय जनता पक्षाच्या सोबत आणलं, शिवसेना फोडली, एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, आता तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांचे वैरी बनलेले आहेत, कट्टर दुश्मन बनलेले आहेत. मात्र एका सरकारमध्ये असल्यामुळं तेवढं मिलीजुली सरकार म्हणायला लागतं, आम्ही सगळे एक आहे असं म्हणायला लागतं. मात्र एकमेकाचा जो विरोध आहे तो मात्र काही कमी झालेला नाही. एकनाथ शिंदे यांना 2024 मध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा जेव्हा डावललं गेलं तेव्हापासूनच हे सगळं कटकारस्थान सुरू झालं. आणि आता अशी चर्चा सुरू झालेली आहे महाराष्ट्रात की एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं जाईल देवेंद्र फडणवीसांना काढून. त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या हिट लिस्ट मध्ये सुद्धा एकनाथ शिंदे आलेले आहेत. आता शिवसेनेच्या तर आहेच, उद्धव ठाकरेंच्या तर आलेले त्यांचं पार नेस्तनाबोध अगदी घरभार उद्ध्वस्त करायची पाळी आणलेली आहे. सगळीच्या सगळी माणसं फोडाफोड पैसे देऊन सगळं सुरूच आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा असंच एकनाथ शिंदेच्या माध्यमातून केलं चाललेलं आहे. तर काँग्रेसमधले सुद्धा काय फुटतायत का हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून सुरू आहे. महाराष्ट्रातले जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे कधी काळी देवेंद्र फडणवीस सांभाळायचे, मात्र आता ते एकनाथ शिंदेकडे दिलेलं आहे अमित शहानं, की जे काय फुटते त्यांना 100 कोटी 50 कोटी 200 कोटी काय ठरवायचे ते ठरवा आणि पैसे देऊन त्यांना फोडा, अशा पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे हे आता सगळ्यांच्या हिट लिस्टवरती आलेले आहेत. त्यामुळं यदा कदाचित जर सरकार बदललं किंवा काय झालं तर मात्र पहिला नंबर हा एकनाथ शिंदेचा जेलमध्ये जायचा लागेल. आणि आपण पाहिलं की भारतीय जनता पक्ष आपण वारंवार बघत असतो, भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे हे कसं राजकारण आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. भारतीय जनता पक्ष जोपर्यंत त्याचा वापर करून घ्यायचा तोपर्यंत करून घेतं, एकदा तो स्वतः झाला की तो फेकून जेलमध्ये टाकून देतं. म्हणजे एकनाथ शिंदेचा वापर हा थोड्याफार दिवस अजून करून घेईल भारतीय जनता पक्ष आपला हात टेकोस तर, आणि एकदा वापर संपला एकनाथ शिंदेची आणि पितापुत्राची जागा ही जेलमध्ये कशी असते हे भारतीय जनता पक्ष दाखवून देईल. आजपर्यंत भाजपनं हेच केलंय. नितीन गडकरीचा वापर करून घेतला, मुंडे साहेबाचा वापर करून घेतला, त्याचबरोबर एकनाथ खडसेंचा वापर करून घेतला. गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे सर्वसर्वे होते. त्याचबरोबर नितीन गडकरी, गोपीनाथराव मुंडे आणि एकनाथ खडसे ही 3 मंडळी महाराष्ट्राची सर्वसर्वे होती. मात्र आज ही 3ही मंडळी आपल्याला कुठंही दिसत नाही. नितीन गडकरींना केंद्रात घेऊन टाकलं, गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला, एकनाथ खडसेंना बाजूला केलं गेलं. म्हणजे जी मंडळी कधी काळी भारतीय जनता पक्षाची मेन माणसं होती, मुख्य होती, त्या लोकांचा फायदा करून घेतला आणि त्यांना बाजूला सारलं गेलं. असंच काम एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा होईल. त्यांचा फायदा करून घेतला जाईल आणि फायदा संपल्यानंतर मात्र त्यांना बाजूला केलं जाईल, पुन्हा त्यांच्या चौकशा लावल्या जाईल. आता त्यांच्या मागे भ्रष्टाचाराचे काही ससेमिरे काही थोडे नाही. एकनाथ शिंदे स्वतः हे 10-12 घोटाळ्यामध्ये त्यांना चौकशीचं पत्र आहे, 10-12 घोटाळ्यामध्ये. आता बघा एकनाथ शिंदेच्या आणि त्यांच्या विरोधात आता अंबादास दानवेंनी रमाई आवास योजनेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्याच्या सुद्धा चौकशीचे आरोप केलेले आहेत. बघा, त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचे दाखले, त्यांचं रहिवासी पत्र आहे, त्यांचं बरंचसं काय काय आहे तिथं सुद्धा, म्हणजे हे सगळं काढलेलं आहे. तसंच बघा एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत त्यांच्या ज्या चौकशा लागलेल्या आहेत त्यामध्ये संजय शिरसाट यांची उच्चस्तरीय चौकशी सध्या सुरूच आहे चौकशी.
त्यांच्यावरती फौजदारी पाठपुरावा गुन्हा दाखल करावा असं मागणी केलेली आहे, परंतु अद्याप तरी ते झालेलं नाही. तसंच नवी मुंबई मधला भूखंड प्रकरणी बघा, भाजपचे नेते गणेश नाईक यांच्या सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावरती जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत हे मात्र बरेच आहेत. आता सध्या बघा, संजय शिरसाट हिट लिस्ट वरती आहे. ते विडन हॉटेल असेल किंवा अजून काय असेल, पैशांनी भरलेली बॅग असेल, MIDC ची जागा असेल, तो MIDC ची जी जागा आहे 10,000 कोटीची जागा एकनाथ शिंदेच्या सांगण्यावरून संजय शिरसाट हे सिडकोचे अध्यक्ष असताना एका बिल्डरला दिले, असं रोहित पवारांनी आरोप केलेले आहेत. आपण पाहिलेलं आहे, रोहित पवारांनी 5,000 कोटींचा घोटाळा झाला म्हणून सांगितलेलं होतं, तर तो 5,000 कोटीचा घोटाळा 10,000 कोटीपर्यंत जाऊन ठेपलेला आहे. तिथं त्या सिडकोच्या ताब्यात असलेली जमीन एका बिल्डरच्या घशात घातली गेलेली आहे आणि ते बिल्डर एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचा बिल्डर आहे असं म्हटलं जातं. म्हणजे पुन्हा MIDCच्या जमिनीचा घोटाळा आहे. रायगड रत्नागिरी येथे हजारो एकर जमीन लाटलेल्याचा घोटाळा आहे. लाडकी बहीण योजनेचा घोटाळा आहे. त्याच्यात पुन्हा संदीपान भुमरे, अर्जुन खोतकर, म्हणजे संदीपान भुमरे जे खासदार आहेत, आता त्या खासदार महोदयांच्या डायव्हरच्या नावाने 200 एकर जमीन आहे. बघा, ही सगळी मंडळी अडचणीत आहे. आणि अर्जुन खोतकरांची सुद्धा चौकशी सुरू आहे. अर्जुन खोतकर सुद्धा अडचणीत आहेत. अर्जुन खोतकरांचे PA रेस्ट हाऊस वरती कोट्यावधी रुपये घेताना सापडलेले आहेत, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. तसंच आमदार संजय गायकवाड असेल, संजय गायकवाडांच्या बाबत सुद्धा वादग्रस्त विधाने संजय गायकवाडांनी केलेली, तसंच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत संजय गायकवाड यांच्यावरती सुद्धा. तसंच श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत, त्यांचं सुद्धा नाव या सगळ्या घोटाळ्यामध्ये आहेत. तसंच 6,000 कोटींच्या मुंबई मधल्या टेंडर घोटाळा, हे सुद्धा टेंडर घोटाळ्याचे सुद्धा आरोप आहेत. ह्याच्या सुद्धा चौकशा लागलेल्या आहेत. सगळ्याच्या चौकशा थोड्या अशा लागलेल्या आहेत. म्हणजे चौकशा कुठल्याही बंद नाहीत. तसंच फ्रेंच कंपनी शिस्ट्रा प्रकरणामध्ये MMRDA सोबतचा जो करार झालेला आहे त्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांची चौकशी सुरू आहे. म्हणजे एकनाथ शिंदेच्या विरोधात जवळपास 12-13 चौकशा सुरू आहेत. त्यात सुप्रीम कोर्टाचं पत्र सुद्धा त्यांना एका चौकशी संदर्भात आलेलं आहे. तो झारखंडचा जो दारू घोटाळा आहे, तो दारू घोटाळ्याचं सुद्धा प्रकरण अद्याप मिटलेलं नाही, ती सुरूच आहे. दारू घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये साळुंके म्हणून या व्यक्तीला अटक केली गेलेली आहे, त्याचा अजून जामीन झालेला नाही. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे जे स्वयंसहाय्यक एकदम जवळची व्यक्ती होती, त्या व्यक्तीला सुद्धा ईडीनं 2022 मध्ये अटक केलेली, त्याला सुद्धा अजून जामीन झालेला नाही. बघा, ही प्रकरणं सगळे सुरू आहेत. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सगळा एकनाथ शिंदेचा फायदा करून घेतोय आणि फायदा संपल्यानंतर मात्र त्यांच्या सुद्धा अडचणीत वाढ होणार आहे. तसंच आता मिसिंग लिंक प्रकल्प जो आहे, सी लिंक ज्याला म्हणतो आपण वरळीवरनं, तो सगळ्याच्या सगळा तो जवळपास 10-15 हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि तो सगळ्याच्या सगळा रस्ता पडलेला आहे. आपण पाहिलं की त्या सी लिंक वरून महाराष्ट्रभर सगळा गदारोळ उडलेला आहे आणि त्या प्रकल्पाची जोरदार महाराष्ट्रात चर्चा आहे की बाबा जे सांगितलं गेलं अमेरिकन टेक्नॉलॉजी, इकडली टेक्नॉलॉजी, तिकडली टेक्नॉलॉजी, आणि आज रोजी तो प्रकल्प सगळा मातीत गेलेला आहे. तिथला जो रस्ता आहे खचून गेलेला आहे, वरतून पाणी पडतंय, सगळा ढिगारा झालाय, सगळी त्याची वाट लागली आणि महाराष्ट्रभर पार टिकेची जोड उठली त्या रस्त्यावर. म्हणजे भ्रष्टाचार महाराष्ट्रामध्ये एवढा वाढलाय, सगळीकडेच वाढलाय. मात्र एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांचा भ्रष्टाचार काढण्यात मात्र भारतीय जनता पक्ष मग्न आहे. तर विरोधी पक्षाला सुद्धा भारतीय जनता पक्ष ह्या सगळ्या माहित्या पुरवतोय आणि त्यांना कालवा करायला लावतोय, असं एकंदरीत आपल्याला दिसतंय. आता MMRDA ने हा सी लिंक हे प्रकल्प आहेत. MMRDA असेल बघा, दस्तूर खुद्द एकनाथ शिंदे यांचं जे नगर विकास खातं आहे, त्या नगर विकास खात्यावरती सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत वेळोवेळी. आणि नगर विकास खात्यामध्ये सुद्धा 10,000 कोटींचा घोटाळा झाल्याचं विरोधकांनी सांगितलं गेलेलं आहे आणि त्याची सुद्धा चौकशी सध्या सुरू आहे. मध्यंतरी आपण पाहिलं की आंबोलेस घोटाळा, ज्या आंबोलेस महाराष्ट्रभर वाटल्या गेल्या, त्याच्या घोटाळ्याचा सुद्धा गदारोळ झाला होता. ते सुद्धा प्रकरण एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याशी संबंधित होतं आणि तेव्हा सुद्धा आपण पाहिलं असेल की कसा गदारोळ झाला की एकनाथ शिंदेच्या चिरंजीवाशी संबंधित हे
आंबोलीच्या घोटाळ्या प्रकरणी कालवा झाला होता, हे सुद्धा आपण बघितलेलं असेल. तर अशीच प्रकरणे जी आहेत बरीच 12-13 प्रकरणे ही एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांच्याशी फिरतायत आणि विरोधक मात्र टीका टिप्पणी करतायत आणि प्रखर अशी टीका करतायत की बाबा ह्याची चौकशी करा, त्याची चौकशी करा. एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांची दस्तूर खुद्द जे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सुद्धा डान्स बारचं प्रकरण बाहेर आलेलं आहे. एकनाथ शिंदेचे जेवढे मंत्री आहेत, काही आमदार आहेत, काही खासदार आहेत, त्या सगळ्यांच्या चौकशांची पत्र तयार आहेत. सगळ्यांच्या चौकशा सध्या सुरू असल्याच म्हटलं, फक्त चौकशा थांबल्यात, मात्र कागदपत्री चौकशा सुरू आहेत. तशीच एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा चौकशी सुरू आहे. कागदावरती जरी चौकशी सुरू असली तरी ही चौकशी वास्तवात मात्र थोड्या दिवसातच ही येणार आहे वास्तववादी. जोपर्यंत भारतीय जनता पक्षाला वाटत नाही की आपले हात आता प्रबळ झालेत इथं, तोपर्यंत एकनाथ शिंदेंना गोंधरलं जाईल, आंजरलं जाईल आणि त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या माणसाचा काटा काढला जाईल, वेगवेगळे पक्ष संपवले जातील आणि मात्र एकनाथ शिंदेंना पुन्हा साईड बाय केलं जाईल. आणि ज्या वेळेस एकनाथ शिंदेंना साईड बाय केलं जाईल, कालवा करायला लागतील, आवाज उठवायला लागतील, त्यावेळेस त्यांना त्या 12-13 प्रकरणामध्ये उचलून जेलमध्ये टाकलं जाईल. त्यांच्या चिरंजीवांना सुद्धा जेलमध्ये टाकलं जाईल. राजकारणामध्ये कुणी काय तांबडं पान घेऊन येत नाही. म्हणजे आता निवडून आलाय म्हणजे तो मरेपर्यंत निवडूनच येणार आहे असं नसतं. जो निवडून येतो त्याचा पराभव सुद्धा होतो आणि ज्याचा पराभव झालेला असतो तो सुद्धा निवडून येतो. म्हणजे पराभव हा काय कायमचा पराभव नसतो. पराभव होतो म्हणजे तो 5 वर्षासाठी होतो, 5 वर्षांनी पुन्हा जोमाने उभा राहत असतो. अशीच परिस्थिती म्हणजे इंदिरा गांधी सारख्या माणसाचा पराभव झाला होता, राहुल गांधींचा पराभव झाला होता. मग एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस काय म्हणजे भल्या भल्या मंडळींचा पराभव झालाय. तर हे काय छोटे मोठे माणसं आहेत ह्यांचे सुद्धा पराभव येणाऱ्या काळामध्ये होताना आपल्याला दिसतील. गोपीनाथ मुंडे यांचा पराभव झाला, विलासराव देशमुखांचा पराभव झाला, या सगळ्या मोठ्या मोठ्या मंडळींचा. अशी स्थिती आहे. म्हणजे आज जरी वारं तुमच्या बाजूने वाहत असलं तरी ते उद्या दुसऱ्या बाजूने व्हायला वेळ लागत नाही. अशीच काहीशी स्थिती आज महाराष्ट्राची बनलेली आहे आणि एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत सुद्धा बनलेली आहे. आज एकनाथ शिंदेच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सगळ्या पक्षाच्या लोकांना किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठमोठ्या नेत्यांना गोळ्या मारण्याचं काम सुरू आहे. म्हणजे त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. हेच सगळे नेते उद्या एकनाथ शिंदेच्या विरोधात जातील. ते म्हणतील की बाबा एकनाथ शिंदेने आम्हाला खूप त्रास दिलाय, यांची जागा आता कुठेतरी कोठडीतच असावी असं एकंदरीत म्हटलं जाईल. राजकारणामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कोण कोणाचा मित्र नसतो आणि कोण कोणाचा शत्रूही नसतो कायमचा, आणि कायमचा मित्रही नसतो. कधी बी एकमेकाच्या विरोधात उभं राहत असतात, एकमेकाच्या विरोधात ठाकत असतात. अशीच काहीशी स्थिती महाराष्ट्राची आणि देशाची झालेली आहे. मात्र शिंदे साहेब यांची अडचण नक्कीच येणाऱ्या काही काळात आपल्याला वाढलेली दिसेल, हेही तितकंच खरं आहे. आज जरी त्यांना राजकारणात मोठं समजलं जात असलं तरी काळ हा बदलत असतो. आज केलेलं उद्या फेडायचं असतं. अशीच काहीशी स्थिती सध्याची निर्माण झालेली आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.